तर एकंदरीतच हे चक्रव्यूह अजितदादा कसं भेदतात हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल। महापालिकांच्या निवडणुकांसाठी सगळेच पक्ष आपापली युती आणि आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत। अनेकांनी समीकरणं देखील ठरवली आहेत। अपवाद आहे एकच, शरद पवारांची राष्ट्रवादी। शरद पवारांनी आपल्यासोबत यावं म्हणून ठाकरे बंधू, काँग्रेस आणि काही अंशी अजित पवार देखील प्रयत्न करतायत आणि थोरल्या पवारांची पॉवर कुणाला मिळणार हे पाहण्याचा औत्सुक्याचं असेल। उद्धव आणि राज ठाकरेंचं ठरलंय, एकमेकांचा हात पकडून महापालिकेच्या रणांगणात उतरायचं। परप्रांतीयांच्या कानाखाली वारंवार आवाज काढणारा मनसेचा पंजा काँग्रेसला खटकतोय, म्हणून काँग्रेसनं उद्धव ठाकरेंचा हात सोडून स्वबळावर महापालिकेची लढाई लढण्याचं ठरवलं। आता ठरायचंय ते फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं। शरद पवारांनी आपल्यासोबत यावं म्हणून काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न करून पाहिले। शरद पवारांनी ना स्पष्ट होकार दिला ना नकार। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं शरद पवारांनी स्वागत केलं, त्यामुळे शरद पवार काँग्रेसचा हात सोडणार का असा प्रश्न उपस्थित झाला। आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी म्हणजेच शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीला साथ द्यावी हा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांनी सिल्वर ओक गाठलं। ठाकरे बंधूंच्या युतीसोबत आपण यावं, काँग्रेस देखील सोबत येण्यास तयार आहे का याबाबत आपण एकदा त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा करावी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेना आधी जागा वाटपाबाबत आपापसातच ठरवून घ्यावं। आम्हाला हव्या असलेल्या जागांचा आम्ही नंतर प्रस्ताव देऊ, पण आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे। शेवटच्या क्षणापर्यंत आपले सगळे पर्याय खुले ठेवण्याचं कसब शरद पवारांनी पुन्हा एकदा साधलंय। काँग्रेसला आघाडी करण्यासाठी त्यांनी जसं झुलवत ठेवलंय तसंच ठाकरेंच्या शिवसेनेला देखील वेटिंग लिस्टवरती ठेवलंय, कारण त्यांच्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक तिसरा पर्याय उपलब्ध आहे। मात्र त्याबद्दल देखील ते घाई करत नाहीये, तर सगळ्या गोष्टींची चाचपणी करतायत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीसोबत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आणि काही महापालिकांमध्ये राजकीय समीकरणं पाहून काँग्रेससोबत असा प्रयोग करण्याचं शरद पवारांच्या डोक्यात आहे का हे काही कळत नाहीये। मात्र शरद पवारांनी अजितदादांशी हात मिळवणी करायला संजय राऊतांचं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे, कारण अजितदादांशी हात मिळवणी म्हणजे भाजपला मदत असं संजय राऊतांचं लॉजिक आहे। आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार, हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात। म्हणजे अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार, जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहेत, ते भाजपचा पराभव कसा करणार? लगेच तुरुंगात जातील। हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहांचे पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे। कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील। ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे। आता संजय राऊतांचं हे लॉजिक सुप्रिया सुळेंना काही पटलं नाही। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकात दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, मग महानगरपालिकांसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर चुकलं कुठे असा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केला। नाही, आम्ही हे बघा, एका लोकशाहीमध्ये आम्ही सगळ्यांची चर्चा करायला तयार आहोत। आम्ही आधीच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांची चर्चा केली, तर त्याच्यात काय न चर्चा करण्यासारखं काय? आत्ता पण संसदेत चर्चा चालू आहे ना। एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे, पण आताही काय प्रस्ताव येतील काय नाही हे पुढच्या 3-4 दिवसात नक्की कळेल। तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होते। पिंपरी चिंचवडची चर्चा मी तुमच्या चॅनलवरच पाहिली, त्याच्यामुळे एक तर आदरणीय पवारसाहेबांनी नगरपालिकांच्याच वेळी सांगितलं होतं की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न बघून त्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत असेल, आघाडी असेल ती करावी आणि त्या पद्धतीने झाल्या।
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असेल तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत जाणार नाही, असं आमदार सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं. ते आले तर आम्ही त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण आम्ही स्पष्ट भूमिका केलेली आहे की जर राष्ट्रवादीवर जायचं असेल तर राष्ट्रवादीने वरचा पाठिंबा काढावा किंवा त्यातून बाहेर पडावं किंवा पुढे काय करणार त्याची स्पष्टता करावी. राज्यामध्ये आम्ही एक लढाई लढायची आणि स्थानिक निवडणुकीसाठी आम्ही ताळमेळ करायचा आणि साटेलोट करायचं हे चालणार नाही. बरं, ठाकरेंच्या शिवसेनेचा हा इशारा शरद पवार किती गांभीर्यानं घेतील हे माहीत नाही. मुंबईत आपल्या पक्षाची ताकद किती आहे याची पूर्ण कल्पना शरद पवारांनाही आहे. त्यात राष्ट्रवादीत फूट पडली आहे, त्यामुळे वाटाघाटी करताना शरद पवार किती ताणून धरतील हा मुद्दा आहेच. दुसरीकडे शरद पवारांनी सगळे पत्ते झाकून ठेवले. आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून ते वेळही घेत आहेत आणि इतरांचा वेळही खातायत. आणि या वेळेचा वापर ते कोणत्या रणनीतीसाठी आणि डावपेचासाठी करतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल. निलेश बुधावले आणि वेदांत देव, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.